सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, SRG ग्रुप ऑफ कंपनीज, भारत सरकार मान्यता आणि तांत्रिक सल्लागार SRG, SSC, CCRT, इन्फ्राटेक कंपनी, TRUMC, टेक्निकल रूरल अर्बन मॅनेजमेंट कंपनी या अंतर्गत शहराच्या विकासाच्या नियोजनाचं काम ही कंपनी करते. आणि तत्पूर्वी मी मागील 3 वर्षापर्यंत धुरंधर हे काम करत आहे. आधी शासन सेवा म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यकारी अभियंता पदावरती धुरंधर काम केलं. विविध बहुउद्देशीय प्रकल्प केले 32 वर्ष आणि ठाण्याच्या विकासात हातभार लावला. आणि त्याच विकासाचा अनुभव घेऊन माझी इन्फ्रास्ट्रक्चर SRG कन्सल्टन्सी कंपनी भारत सरकार रजिस्टर्स करून 3 वर्ष धुरंधर काम करत आहे. आणि काम करता करता सरकारी क्षेत्रात त्या अधिकाऱ्यांना विविध प्रोजेक्ट अंतर्गत तांत्रिक सल्ले देण्याचं काम मी करत असो आणि करत आहे. मागील 3 दिवस 30 तारखेपासून प्रचंड पाऊस पडतो. आता फ्लड कंट्रोल म्हणजे नाले स्ट्रॉम वॉटर डिपार्टमेंटचे कार्यकारी अभियंता मुख्यतः मी राहिलेलो आहे. आणि 19-20 वर्ष म्हणजे 2005 पासून ते आता 2026 गेली 20 वर्ष या क्षेत्रात या विभागात स्ट्रॉम वॉटर नाले डिपार्टमेंट फ्लड कंट्रोल विभागात मी ते काम केलं. 2005मध्ये जी धुरंधर परिस्थिती आली महाराष्ट्रावरती, तर महाराष्ट्र शासनाने फ्लड कंट्रोल नियंत्रणाचे धोरण जाहीर केलं. त्या अंतर्गत विविध नगरपालिका शासकीय कार्यालय हे कामाला लागले. तसंच ठाणे महानगरपालिकेने याचा बहुउद्देशीय स्ट्रॉम वॉटर प्रकल्प करण्याचं सुचवलं. त्यावेळेस आयुक्त संजय सेठी होते. संजय सेठीबरोबर आमच्या बऱ्याच मिटिंगा झाल्या. या मिटिंगनंतर पहिला प्रोजेक्ट जो आम्ही जवळपास 6 ते 7 कोटीचा प्रोजेक्ट CS कन्सल्टंट मार्फत तयार केला. आणि तो पहिला प्रोजेक्ट जो होता मुंब्र्यातील पारशी आत्माराम चौक ते पार मुंब्रा बायपासपर्यंत हा नाले प्रोजेक्ट होता. त्याच्या अंतर्गत मुंब्रा विभागातील जे इंग्रजांच्या कालावधीतील आर्च कलवट होते ते पूर्ण कलवट RCC बॉक्स पद्धतीने बनवले आणि बायपास करून येणारा थेट नाला खाडीपर्यंत नेऊन पोचवला. अशा प्रकारे धुरंधर पहिल्या टप्प्यात नाले डिपार्टमेंटचं पहिलं प्रोजेक्टचं काम त्या काही रविराज रवींद्र शिंदेने केलं. आणि मग पुन्हा शहरी विभागाचं काम करताना CS कन्सल्टंटकडून संपूर्ण प्रोजेक्ट DPR बनवून घेतला, RCC डिझाईन बनवून घेतलं. आणि JN रूम अंतर्गत 2007मध्ये JN रूम लागू झालं. आयुक्त धंत्रे होते आणि JN रूम टीम आयुक्तांनी तयार केली होती. या JN रूम टीम अंतर्गत 2007चे मला कार्यकारी अभियंतापदी म्हणजे प्रकल्पीय कार्यकारी अभियंता JN रूमच्या नॉर्म्सप्रमाणे नियुक्ती केली. प्रकल्पीय कार्यकारी अभियंता म्हणून JN रूम अंतर्गत आमच्या नियुक्त्या झाल्या नॉर्म्सप्रमाणे. हिरलेकर साहेब टीम लीडर होते. आम्ही प्रकल्पीय कार्यकारी अभियंता होतो. आणि माझे प्रोजेक्ट इंजिनियर 10 प्रोजेक्ट इंजिनियर हाताखाली होते. आणि शहराचं नियोजन करून नाल्याचा प्रोजेक्ट बनवला. 180 किलोमीटरच्या नाल्याचा DPR आम्ही तयार केला. आणि पाट JN रूम अंतर्गत पहिल्या टप्प्यात 80 किलोमीटरचे नाले बांधले. नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 30 किलोमीटरचे नाले बांधले. आणि आता तिसरा टप्पा चालू आहे 200 कोटीचा.
याच्यामध्ये जवळपास 70 किलोमीटर म्हणजे 35 दोन भागामध्ये अशा प्रकारे धुरंधर प्रकल्पीय काम मी त्या काही 300 कोटीचे प्रकल्पीय मागणी पत्रानुसार प्रोजेक्ट बनवून ठेवलेले होते. आणि निवडणूकपूर्व 2024मध्ये जेव्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकालामध्ये नाल्याचा प्रश्न धुरंधर होता, त्यांनी 200 कोटी रुपये हे नाले विभागाला दुरुस्त जे प्रोजेक्ट मी बनवून ठेवले होते. 31 मे 2023ला मी सेवानिवृत्त झाल्यानंतर निवडणुकीला उभं राहताना मी 15 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आचारसंहितेवर भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी GR जारी केला 200 कोटीचा. आणि आज त्या 200 कोटीची प्रकल्पीय कामं चालू आहेत. आणि मी साहेबांना बोलून पण कोविड कालावधीतले कामाचे पेमेंट बाकी आहे. साहेबांनी सांगितलं हे टेंडरमधून 200 कोटीचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यातून काढून घ्या ना. अशा प्रकारे मी तिथून पाठपुरावा करतो आहे. कोविड कालावधीतल्या नाल्यांचा पाठपुरावा करतो. आयुक्तांनी सिग्नल दिला की मंजुरी मी देतो. नगर अभियंत्यांना आदेश दिले. नगर अभियंत्याने उपनगर अभियंत्यांकडे पाठवले. गेले 1.5 वर्ष उपनगर अभियंत्याकडे कोविड कालावधील नाले विभागाच्या कामाचे देयक प्रलंबित आहेत. शेवटी सभागृह नेते यांनी मध्यस्थी करून लेखावित्त अधिकाऱ्याला पत्र लिहिलं. त्यांनी नगर अभियंत्याला पाठवले. त्या उपनगर अभियंत्याकडे गेलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न धुरंधर मार्गी लावले. ते मी युनियन संघटना पातळीवर आणि तांत्रिक सल्लागार म्हणून मी पाठपुरावा केला. तांत्रिक सल्लागार खाजगीरित्या पाठपुरावा करून हे प्रश्न ठेकेदारांचे प्रश्न मार्गी लावले. कारण धुरंधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर उद्भवलेली आर्थिक टंचाई जी त्याच्यामुळे अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केला आणि त्यातील माझ्याकडच्या 2 ठेकेदारांनी पण जीव गमावला. कर्जाच्या ओझ्यामुळे हार्ट अटॅकने जीव गमावला. त्याच्यामध्ये नवनाथ झाडे एक मागासवर्गीय ठेकेदार आणि एक विजय पगदावे नावाचे जे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम करत होते माझ्याकडे, त्यांचं धुरंधर अटॅकने निधन झालं. तरुण ठेकेदार गेला. दुःख झालं. त्या काही मी मुलीच्या शालेय प्रोग्राममध्ये असताना मला फोन आला. दुःख झालं. जर प्रशासन आणि शासन एवढं तात्काळ त्याने काम करून घेतं, तेवढंच तात्काळ त्याने केलेल्या ठेकेदारांच्या कामांचे देयक अदा करत नाही. आज महाराष्ट्र शासनाकडे अनेक ठेकेदारांचे बिलं प्रलंबित आहेत. कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन झालं ठेकेदारांनी आणि ठेकेदारांनी सरळ प्रशासन शासनावर आरोप केले की 56 कोटी रुपये वाटप करावे लागतात. धर्मवीर आनंद दिघे होते त्या काळी. 2000मध्ये धर्मवीर आनंद दिघे होते. चंद्रशेखरच्या कार्यकालामध्ये धर्मवीर आनंद दिघे होते. त्या काही 41% भ्रष्टाचार धर्मवीर आनंद दिघेने काढून चौकशी लावली होती आणि तिथून कुठलंही देयक चौकशी लागलेल्यापासून कुठलंही देयक मला वाटतं कोविड कालावधी येईपर्यंत कोणाचंही देयक कधी प्रलंबित राहिले नाही. पण अचानक कोविड कालावधी आल्यामुळे धुरंधर परिस्थिती निर्माण झाली. सगळं काही कोविड कालावधी निधी अत्यावश्यक सेवेसाठी गेला आणि ज्या ठेकेदारांनी जिल्हाधिकारी निर्देश, आयुक्ताचे निर्देश, विजय सिंगल होते, बिपिनजी शर्मा होते कोविड कालावधीमध्ये, त्यांच्या सूचनेनुसार धुरंधर पावसाळ्यामध्येच कामं केली आणि नाले संपूर्ण खोदून खाडीपर्यंत सोडले. कुठेही पूरस्थिती झाली नाही. कळवा, खारेगाव, श्रीजी विला, रघुकुलमध्ये दरवर्षी पहिल्या मळ्यापर्यंत पाणी साचतं. परंतु रवींद्र शिंदेने संपूर्ण नाले खोदून पारसिकपर्यंत बनवले. NH4 नॅशनल हायवे खोदून 24 तासात पाईप कलवड बनवला. तिथे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विजयजी सिंगल पाहणी केली. उपायुक्त, नगर अभियंता, उपनगर अभियंता पाहणी केली आणि रवींद्र शिंदेचे फोटोज आहेत, विविध ठेकेदारांचे फोटोज आहेत, विविध अधिकाऱ्यांचे फोटोज आहेत काम केलेले. अशा प्रकारे धुरंधर काम केलं रवींद्र शिंदेने आणि हे काम करून देखील ठेकेदारांना देयक नाही देणं हे कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे. आलेल्या अधिकाऱ्यांनी, मी सेवानिवृत्तीनंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी सदर कामांची दखलच नाही घेतली, सदर बिलांची दखल नाही घेतली. शेवटी मला युनियन पातळीवरती आणि तांत्रिक सल्लागार म्हणून हे प्रकरण हातात घेऊन आयुक्तांकडून तडीच न आलं आणि आज ते प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे लवकरच थकीत
दिले लवकर थकीत देयक ठेकेदारांचे दिले जातील अशी मी आशा बाळगतो. कारण एकनाथराव शिंदेंनीच मला सांगितलं, रवी काही अडचणी असतील तर मला सांगते. मी सांगितलं आणि साहेबांनी 200 कोटीचा नाले प्रकल्प वेगळा GR दिला आणि तदअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी सांगून GR देऊन, आयुक्तांनी आदेश देऊन, नगर अभियंत्यांनी सांगून, उपनगर अभियंता आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता जे आत्ता रिटायर्ड झाले त्यांनी काही पाठपुरावाच नाही केला. हा निष्क्रियतेचा अभाव आहे, हा विश्वासाचा अभाव आहे. एक अधिकारी माझी येऊन सांगतो, जो तांत्रिक सल्लागार आहे, जो युनियन अध्यक्ष आहे, तो सांगतोय की असं काम आहे, लोकांचे बिलं बाकी आहेत, ते तात्काळ रिलीज करा. मी दिवाळीमध्ये आयुक्तांच्या दालनासमोर हंगामा केला आणि आयुक्तांनी मला खुद बोलावलं. शिंदेजी काय भानगड आहे साहेब, असं कोविड पासून ठेकेदारांची बिलं दिली नाहीत. 19 ठेकेदार, 19 कामे आहेत, 19 कामे आहेत आणि 7-8 ठेकेदारांनी मिळून केलेली आहेत. त्याचा मुख्य ठेकेदार एकच आहे आणि कोविड काळामध्ये कोणीच लोक उपलब्ध नसताना मला विशेष ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट घेऊन करावं लागलं. परंतु हे कामं आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मंजूर निविदा अंतर्गतच करण्यात आली आहेत, जी अंतर्भूत आहेत, अतिरिक्त खर्च नाहीत. मग का केलं जात नाही, मग का नियोजन केलं जात, हा संपूर्ण पूर्वामार्श परवार्श मी सातत्याने करतो आहे. शेवटी मला लोकल बॉडी आल्यानंतर सभागृह नेतेशी बोलावं लागलं. सभागृह नेत्यांनी प्रकरण हलवलं आणि आत्ता तूर्त नगर अभियंता टू उपनगर अभियंता आयुक्तांकडून गेलेलं आहे एका वित्ताधिकारी. अशा प्रकारे हे कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट हाती लागत नाही. आणि आता दुर्धर पावसाळी परिस्थिती पाहता, जर शहरातील घनकचरा विभागाने नाले सुसज्ज व्यवस्थित साफच केले नाही, गटारे सुशिस्त साफच केले नाही, तर पाणी साचणार ना. मी नाले डिपार्टमेंटमध्ये असताना नाल्याची कामं करता मी नाले पण साफ करून घ्यायचो. परंतु घनकचरा नालेसफाई विभाग, गटर सफाई विभाग काम मी करणार आणि खोटी बिलं ती काढणार, अशा प्रकारचं नियोजन होतं. त्यामुळे घनकचरा विभाग नियंत्रण कसं असेल तर TV वॉच, तर व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत मी 2003, 2004, 2005, 2006 मध्ये जी काही धुरंधर नाले सफाई केली ती व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत केली. 2004, 2003, 2004, 2005, 2003, 2004, 2005 या कार्यखंडात भोगे साहेब असताना माझ्यावर नाले सफाईची जबाबदारी दिली सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंतावर. तर त्यावेळी मी आदेश पारित काय आयुक्तांची मान्यता घेतली. मी स्पेसिफिकली बाह्य व्हिडिओ कॅमेरा घेऊन व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत नाले सफाई केली, व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत नाले सफाई केली, त्याचे पुरावे अद्याप आहेत. मग अशा प्रकारे व्हिडिओ कॅमेरा अंतर्गत ही नाले सफाई व्हावी, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. हे महापालिका प्रशासन का करत नाही? तसे घनकचरा विभागाला का आदेश देत नाही? उपायुक्त बोडके घनकचरा विभागाचे उपायुक्त असताना त्यांनी तंत्रशुद्ध नियोजन करायला पाहिजे. इन कॅमेरा नालेसफाई झाली पाहिजे, इन कॅमेरा नालेसफाई झाली पाहिजे, तरच शुद्ध नालेसफाई होईल. त्यामुळे कुठेही पूरस्थिती होणार नाही. इन कॅमेरा मी सांगतोय, इन कॅमेरा जी मी केली होती 2003, 2004, 2005 मध्ये इन कॅमेरा नालेसफाई केली होती आणि ती धुरंधर नालेसफाई भोगे साहेबांनी पाहिली. सर्व घनकचरा विभागाचे आणि आरोग्य अधिकारी केंद्रांनी पाहिली. त्यामुळे केंद्रांना पोटशूल उठलं आणि जे काही नालेसफाई केली त्याला जे काही मी 25 लाखाची मान्यता घेतली होती, ती मान्यता त्याचे प्रस्ताव त्या केंद्राने रोखून ठेवले. केंद्राने कधी अशा प्रकारची नाले सफाई केलीच नव्हती. त्यामुळे ते 10 प्रस्ताव 25 लाखाचे केंद्राने रोखून ठेवले. महासभेपर्यंत विषय गेला आणि शेवटी संपूर्ण तपासी इन्स्पेक्शन करून हिल्लेकर साहेबांनी आणि मी रवींद्र शिंदेने केलेले नालेसफाईचे पेमेंट रिलीज केलं 2 वर्षानंतर. जे केंद्र साहेबांनी
नगर अभियंता के.डी. लाला यांना सांगून मुद्दामून पेमेंट थांबवलं होतं. सातत्याने ठेकेदार माझ्याकडे यायचे, साहेब काय झालं, 2 वर्ष झाली पेमेंट नाही. एक काम करा, मी लालासाहेबांना तुमच्यासमोरच भेटतो. मी लालासाहेबांना नक्षून सांगितलं, साहेब ह्या धुरंधर परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तिथे काम केलेलं आहे. मुंब्र्यामध्ये टेंडरच नव्हतं, काम केलेलं आहे. तिकडच्या आगरी कोळी मागरी लोकांनी काम केलेलं आहे. जर तुम्हाला पेमेंट द्यायचं नसेल तर या सर्व आगरी कोळी मागरी लोकांना मी तुमच्या घरी पाठवतो. साहेब घाबरले. तात्काळ प्रस्ताव पुटअप केला आणि पेमेंट रिलीज केलं. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेने काम केलं. तिथून कुठलंही पेमेंट राहिलं नव्हतं. पण कोविड कालावधी आली, जे रवींद्र शिंदेने धुरंधर काम केलं. मी रिटायरमेंट झाल्यानंतर कोणतेच अधिकारी अंगावर घ्यायला तयार नाहीत. हा काय प्रकार आहे? जर आयुक्त रिटायर्ड झाले किंवा आयुक्तांची बदली झाली, जर आयुक्त रिटायर्ड झाले किंवा आयुक्तांची बदली झाली तर दुसरे आयुक्त येणार ना. मग आलेले नवीन आयुक्ताची जबाबदारी घेणार ना पुढील कामाची. मग मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. हा कामाचा अभाव आहे, निष्क्रियतेचा अभाव आहे, सेवाशर्ती नियमावलीचा अभाव आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे काम केलं, मी तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची मागणी केली आयुक्तांकडे. तेव्हा कुठे प्रकरण मार्गी लागलं आणि आता प्रकरण येतं. त्यामुळे नालेसफाईची करताना इन व्हिडिओ कॅमेरा नालेसफाई व्हावी, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी अधिकाऱ्यांचा समोर बाहेर येईल आणि ठेकेदारांचा पण बाहेर येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.